नमस्कार. तुम्ही वर्कशॉपमध्ये किंवा कुठल्याही इंडस्ट्रियल एरियामध्ये गेलात की हे उंच रंगीबेरंगी सिलिंडर्स नक्कीच बघितले असतील. पण हे दिसायला जितके साधे वाटतात तितके ते खरंच आहेत का? यांच्या आत कोणतं जबरदस्त इंजिनिअरिंग लपलंय याचा कधी विचार केलाय? चला तर, आज आपण ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन सिलिंडरच्या आत डोकावून बघूया आणि त्यांच्या डिझाईन मागचं सायन्स आणि सेफ्टीची रहस्य उलगडूया. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने. तर आजच्या आपल्या चर्चेत काय काय असणार आहे? सगळ्यात आधी आपण बघू की गॅस सिलेंडर म्हणजे नेमकं काय. त्यानंतर ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन सिलेंडरवर एक नजर टाकू. मग त्यांच्या सेफ्टी फीचर्सबद्दल जाणून घेऊ आणि शेवटी या सिलेंडर्सना त्यांच्या रंगांवरून कसं ओळखायचं हे समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टॉपिकपासून. गॅस सिलेंडर्स हे फक्त गॅस साठवायची डबे नाहीत बरं का, तर उच्च दाबाचा वायू सुरक्षितपणे इकडून तिकडे नेण्यासाठी ते एक मजबूत आधार आहेत. मग गॅस सिलेंडर म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे एक स्टीलचं असं कंटेनर आहे जे वेल्डिंग किंवा इतर औद्योगिक कामांसाठी खूप जास्त प्रेशरवर गॅस साठवण्यासाठी बनवलेलं आहे. यात महत्त्वाचे शब्द आहेत उच्च दाब आणि सुरक्षितपणे, कारण या सिलेंडरच्या आत प्रचंड ऊर्जा बंदिस्त असते. ठीक आहे, आता आपण एक विशिष्ट उदाहरण पाहूया. ऑक्सिजन सिलेंडर. गॅस वेल्डिंग आणि कटिंगमध्ये ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला माहीतच आहे, आणि म्हणूनच त्याला सुरक्षितपणे साठवण्यासाठी एका खास डिझाईनची गरज भासते. हे चित्र बघा, हे आहे ऑक्सिजन सिलेंडरचं डिझाईन. यातली सगळ्यात खास गोष्ट काय माहितीये? याची सीमलेस स्टील बनावट, म्हणजे याला कुठेही जोड किंवा वेल्डिंग नाही. हे एकाच पोलादाच्या तुकड्यातून बनवलेलं असतं. असं का? कारण याला आतून येणारा प्रचंड दाब सहन करायचा असतो आणि वरच्या बाजूला वाल्व्हच्या संरक्षणासाठी एक काढता येणारी जोगी मेटल कॅपसुद्धा असते. चला, आता जरा आकडे बघूया. मटेरियल तर आपण बघितलंच, सीमलेस स्टील. पण याच्या आत प्रेशर किती असतं? तब्बल 150 किलो प्रति स्क्वेअर सेंटीमीटर. विचार करा किती प्रचंड दाब असेल तो. याची क्षमता साधारणपणे 7 क्युबिक मीटर असते आणि रंग असतो काळा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, याच्या वॉल्व्हचे थ्रेड्स हे राईट हँड म्हणजे उजव्या बाजूने फिरणारे असतात. आता हे इतकं महत्त्वाचं का आहे हे गुपित आपण पुढे उलगडूच. बरं, ऑक्सिजन सिलेंडर तर बघितला. आता वळूया ॲसिटिलीन सिलेंडरकडे. ॲसिटिलीन हा गॅस ऑक्सिजनपेक्षा खूपच वेगळा आणि खरं तर खूप अस्थिर असतो. त्यामुळे त्याला सांभाळण्यासाठी एक पूर्णपणे वेगळं डिझाईन लागतं. आता हे डिझाईन बघा, ऑक्सिजन सिलेंडरपेक्षा खूप वेगळं आहे ना. याचं कारण असं आहे की ॲसिटिलीन गॅसवर जर जास्त दाब दिला तर तो स्फोटक बनू शकतो, म्हणून त्याला थेट सिलेंडरमध्ये भरत नाहीत. त्याऐवजी सिलेंडरच्या आत एक स्पंजसारखा सच्छिद्र पदार्थ भरलेला असतो आणि ॲसिटिलीन गॅस त्यात विरघळवलेल्या अवस्थेत असतो. यामुळे तो स्थिर राहतो आणि वापरायला सुरक्षित बनतो. आता ॲसिटिलीनचे स्पेसिफिकेशन्स बघू. ऑक्सिजनपेक्षा खूप वेगळे आहेत. याचं टेस्ट प्रेशर ऑक्सिजनपेक्षा कमी, म्हणजे 100 किलो प्रति स्क्वेअर सेंटीमीटर असतं. रंग असतो मरून. आणि आता ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आठवते, ऑक्सिजनचे थ्रेड्स राईट हँड होते, तर ॲसिटिलीनचे थ्रेड्स लेफ्ट हँड म्हणजे डाव्या बाजूने फिरणारे असतात. हे मुद्दाम असं का केलं असेल? कारण खूप सोपं पण जबरदस्त महत्त्वाचं आहे. चुकूनही ऑक्सिजनचा रेग्युलेटर ॲसिटिलीनला आणि ॲसिटिलीनचा रेग्युलेटर ऑक्सिजनला बसू नये. एका छोट्याशा डिझाईनमुळे किती मोठा अपघात टळतो बघा. चला, आता आपण त्या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलूया. हे असे पार्ट्स आहेत जे धोका निर्माण झाल्यास सिलेंडरला सुरक्षितपणे निकामी करतात, जेणेकरून मोठी दुर्घटना टळते. प्रत्येक सिलेंडरची सुरक्षा प्रणाली ही वेगवेगळ्या धोक्यांना लक्षात घेऊन बनवलेली आहे. जसं की ऑक्सिजन सिलेंडरमध्ये असते प्रेशर डिस्क. समजा सिलेंडरमधला दाब खूपच वाढला तर ही डिस्क स्वतःहून फुटते आणि गॅस बाहेर सोडून देते. यामुळे सिलेंडरचा स्फोट होत नाही. याउलट ॲसिटिलीन सिलेंडरमध्ये असतात फ्यूज प्लग. जर सिलेंडर आगीच्या संपर्कात आला आणि खूप गरम झाला तर हे प्लग वितळतात आणि गॅसला हळूहळू बाहेर पडू देतात. यामुळे उष्णतेमुळे होणारा स्फोट टळतो. म्हणजे एक दाबामुळे संरक्षण देतं तर दुसरं उष्णतेमुळे. हे बघा, हा आहे तो फ्यूज प्लग. हा एका खास धातूपासून बनलेला असतो जो कमी तापमानावर वितळतो. दिसायला किती लहान आहे ना, पण आगीसारख्या परिस्थितीत हेच छोटंसं उपकरण सिलेंडरला स्फोट होण्यापासून वाचवतं. खरंच एक लाईफसेवर आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया आणि या सिलेंडर्सच्या कलर कोडिंगबद्दल जाणून घेऊया.
ही एक युनिव्हर्सल पद्धत आहे ज्यामुळे सिलेंडरला ओळखणं खूप सोपं होतं. या तक्त्याकडे एक नजर टाका. यात वेगवेगळ्या गॅस सिलेंडर्ससाठी त्यांचे रंग आणि वॉल थ्रेड्स दिलेले आहेत. आपण आत्ताच बघितलं की ऑक्सिजन काळ्या रंगाचा असतो आणि त्याचे थ्रेड्स राईट हँड असतात, तर ॲसिटिलीन मरून रंगाचा असतो आणि त्याचे थ्रेड्स लेफ्ट हँड असतात. ही एक स्टँडर्ड सिस्टम आहे जी जगभरात वापरली जाते. यामुळे काय होतं? तर वर्कशॉपमधल्या कुणालाही फक्त रंग बघूनच कळतं की आत कोणता गॅस आहे आणि संभाव्य धोके टाळता येतात. तर या सगळ्या माहितीनंतर आपण या एका प्रश्नावर थांबूया. वर्कशॉपमध्ये डावं आणि उजवं माहीत असणं हे फक्त दिशा दाखवण्यापुरतं नाही, तर ते थेट सुरक्षेशी जोडलेलं आहे, नाही का? कारण गॅस सिलेंडरच्या दुनियेत थ्रेड्सची ही छोटीशी गोष्ट म्हणजे आयुष्य आणि मृत्यूमधला फरक ठरू शकते. हेच ते डिझाईन आहे जे विचारपूर्वक बनवलं गेलंय आणि जे आपल्याला रोजच्या कामात सुरक्षित ठेवतं.